तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. तर एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर, तर पदार्थाच्या तीन अवस्था आहेत म्हणून, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. मॅटर म्हणजे काय म्हणा? मॅटर म्हणजे अशी कोणतीही गोष्ट की जी जागा व्यापते आणि जिला एक मास आहे म्हणून. द मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज अ मास. What are the state of matter? Solid, liquid and gases. What are the state responsible factor? Is heat responsible. म्हणजे एखाद्या पदार्थाची जर अवस्था जर चेंज व्हायची असेल तर त्याला हीट प्रोव्हाइड करावं लागते किंवा मग त्याच्यामध्ये हीट काय करावं लागते? काढावी लागते. दुसरी गोष्ट, मेनी काइंड्स ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर इन द प्युअर फॉर्म. मला ना असे सबस्टन्सेस की जे असे मॅटर की जे निसर्गामध्ये प्युअर फॉर्ममध्ये सापडतात, आपण त्याला काय म्हणतो? सबस्टन्सेस. त्याच्यानंतर म्हणानो दोन सबस्टन्स एकत्र आले की काय बनतं? मिक्सचर बनतं. आणि असे एलिमेंट की ज्यांचे मॉलिक्युल्स हे सारख्याच प्रकारचे अणू म्हणजेच अलाइक ॲटमचे बनलेले असतात त्यांना आपण एलिमेंट्स म्हणतो. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. असंच मुलांना आपल्या ज्ञानाचा आवाका वाढवण्यासाठी जॉईन करा पार्थ एज्युकेशन फाउंडेशन, मनूर.